छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं राज्य म्हणजे मराठ्यांचं राज्य. मराठ्यांचं राज्य म्हणजे सातारा गादी आणि कोल्हापूरची गादी. मराठ्यांचं राज्य हे जरी महाराष्ट्राच्या बाहेर वेगळ्या प्रदेशामध्ये पसरलेलं असलं, तरी या राज्याचं केंद्र हे कायम सातारा, कोल्हापूर, रायगड किंवा जिंजी अशा वेगवेगळ्या ठिकाणीच राहिलेलं आहे. आणि याच छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू असणाऱ्या आणखीन एका मराठ्यांच्या राजाने एक नवीन राज्य स्थापन केलं होतं. आणि ते राज्य इतिहासामध्ये ओळखलं गेलं तंजावरचं राज्य म्हणून. हे तंजावरचं राज्य नेमकं या राज्याचा इतिहास काय, या राज्याची स्थापना करणाऱ्या व्यंकोजी राजेंचा इतिहास काय आणि या राजघराण्यामध्ये होऊन गेलेल्या पराक्रमी व्यक्तींचा नेमका इतिहास काय याची थोडक्यात माहिती करून घेणार आजचा हा व्हिडिओ. नमस्कार, माझं नाव केतन आणि तुम्ही पाहताय बोलबिल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे म्हणजे शहाजीराजेंची 2 लग्न झाली होती. त्यामध्ये जिजाऊ माँसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना पुणे, सुपे, चाकण, इंदापूर आणि बारामती या जहागिरीची व्यवस्था सांभाळण्यासाठी महाराष्ट्रामध्ये पाठवण्यात आलं होतं. तर शहाजीराजे आपल्या दुसऱ्या पत्नी समवेत आणि आपले थोरले पुत्र संभाजीराजे यांच्या समवेत बँगलोरला वास्तव्यास होते. आणि याच दुसऱ्या पत्नीपासून शहाजीराजेंना म्हणजे तुकाबाई राणी साहेबांपासून शहाजीराजेंना एक पुत्र झाले. त्यांचं नाव व्यंकोजीराजे. व्यंकोजीराजेंनी बराच काळ हा विजापूरच्या आदिलशाही दरबारामध्ये शहाजीराजेंच्या नंतर त्यांची जागा सांभाळण्यामध्ये आपला बराचसा आयुष्याचा काळ व्यतीत केला. आणि त्यानंतर इसवी सन 1675-1676ला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्यानंतर याच व्यंकोजीराजेंनी एका नवीन राज्याची स्थापना केली. त्याचं झालं असं, विजापूरच्या आदिलशहाने व्यंकोजीराजेंना मदुराईच्या नायकाच्या विरोधामध्ये युद्ध करण्यासाठी पाठवलं होतं. त्याच वेळेस मदुराईचा नायक आणि तंजावरचा नायक या दोघांमध्येही फार मोठ्या प्रमाणामध्ये वैमनस्य आलेलं होतं. परंतु या दोघांनीही व्यंकोजीराजेंचा किंवा आदिलशाहीच्या सैन्याचा पराभव करण्यासाठी त्यांच्या विरोधामध्ये युद्ध छेडण्याची तयारी दाखवली. त्यातच व्यंकोजीराजे इसवी सन 1674 साली तंजावरवर चालून गेले. त्यांनी तंजावरच्या नायकावर आक्रमण केलं, तंजावरच्या नायकाला हरवलं आणि तिथं आपलं वर्चस्व निर्माण केलं. यानंतर विजापूरच्या आदिलशहाला असं वाटलं की व्यंकोजीराजे हे आपल्या दरबारातीलच एक सरदार आहेत, आपल्या दरबारातील एक मानकरी आहेत. त्यांनी हे तंजावरचं राज्य जिंकून घेतलं असलं तरी तंजावर हे विजापूर राज्याचा एक भाग आहे. परंतु व्यंकोजीराजेंनी ते मात्र फार मोठा वेगळा निर्णय घेतला आणि व्यंकोजीराजे स्वतंत्र झाले. त्यांनी तंजावर आणि तंजावरच्या आजूबाजूचा जो काही प्रांत आहे, जो त्या तंजावरच्या नायकाच्या अंडर यायचा, तो संपूर्ण प्रांत आपल्या अंमलाखाली आणला आणि त्यांनी स्वतःचं असं एक वेगळं राज्य निर्माण केलं, स्वतःचा वेगळा सुभा बांधला आणि त्यांच्या या राज्याला तंजावरचं मराठ्यांचं राज्य या नावाने इतिहासामध्ये नोंदवण्यात आले. तंजावरच्या नायकाला तंजावर या भागामध्ये नेमणूक करण्यात आली होती विजयनगर साम्राज्याचा सम्राट कृष्णदेवरायाच्या काळामध्ये. कृष्णदेवरायाने त्यावेळेस तामिळनाडूपर्यंतचा बराचसा भाग जिंकून घेतलेला होता. जो काही नवीन प्रदेश त्यानं जिंकून घेतलेला होता, त्या नवीन प्रदेशावर स्वामित्व आपलं कायम ठेवण्यासाठी त्यानं वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची किंवा वेगवेगळ्या सरदारांची त्या प्रदेशामध्ये नेमणूक केलेली होती. त्यांचा इतिहासामध्ये उल्लेख हा कायम नायक या शब्दामध्ये होतो, असं आपल्याला इतिहासातल्या वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये किंवा वेगवेगळ्या साधनांमध्ये वाचायला मिळतं. या नायकांनी वेगवेगळ्या प्रदेशावर आपलं वर्चस्व निर्माण केलं होतं. ज्यावेळेस विजयनगरचं साम्राज्य कोलॅप्स झालं, ज्यावेळेस विजयनगरचं साम्राज्य कोसळलं किंवा नष्ट झालं, त्यावेळेस या नायकांनी जो काही प्रदेश आपल्या ताब्यामध्ये त्यावेळेस देण्यात आलेला होता, त्या प्रदेशावर आपलं स्वतःचं असं वेगळं अंमल किंवा वेगळं स्वतःचं प्रशासन चालवायला सुरुवात केलेली होती. आणि त्यावेळेस त्या प्रदेशाचे ते नवीन स्वामी झालेले होते. त्यामुळं या तंजावरच्या नायकाचं जे काही संपूर्ण राज्य होतं, जे विजयनगर काळापासून त्याच्याकडे सांभाळण्याची जबाबदारी होती, त्यानंतर स्वतःचं स्वतंत्र असं राज्य म्हणून स्थापन करायला आणि त्याप्रमाणे त्या प्रदेशावर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न त्यानं सुरू केलेले होते. आणि त्याच्यासोबतच त्याचा झगडा चालू होता विजापूरच्या आदिलशाहीसोबत आणि गोलकोंड्याच्या कुतुबशाहीसोबत. आणि हा झगडा मोडून काढण्यासाठी, हे बंड मोडून काढण्यासाठी आणि हा संपूर्ण प्रदेश आपल्या ताब्यामध्ये घेण्यासाठी आदिलशाहने पाठवलं होतं व्यंकोजीराजेंना. त्याची अपेक्षा होती की व्यंकोजीराजे हा प्रदेश जिंकून विजापूरच्या आदिलशाहीला जोडून घेतील, परंतु झालं उलटंच. व्यंकोजीराजेंनी हा प्रदेश जिंकला आणि त्याच वेळेस या प्रदेशामध्ये आपलं स्वतःचं असं वेगळं अस्तित्व निर्माण केलं आणि मराठ्यांची आणखीन एक गादी स्थापन झाली तंजावरला. या तंजावरच्या राजघराण्यामध्ये अनेक राजे होऊन गेले. त्याच्यामधले जे पहिले राजे होते किंवा यांचे जे संस्थापक आपण ज्यांना म्हणू शकतो, ते होते व्यंकोजीराजे. व्यंकोजीराजे हे कलेचे भोक्ते होते. आपले वडील शहाजीराजे यांच्याकडूनच त्यांना हा कलेचा वारसाही चालत आला असावा, असं बऱ्याच इतिहास अभ्यासकांनी नोंदवून ठेवलेले. या व्यंकोजीराजेंनी ज्यावेळेस हा पूर्ण परिसर जिंकून घेतला, त्यावेळेस त्याचं स्वतःचं असं वेगळं अस्तित्व निर्माण केलं. त्याच दरम्यान किंवा त्याच्या 1 ते 2 वर्षाच्या कालखंडामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयाची मोहीम आपल्या हातामध्ये घेतली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा इसवी सन 1674ला 6 जून रोजी रायगड इथे राज्याभिषेक झालेला होता. आणि राज्याभिषेकाच्या नंतर काढलेली छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वात मोठी मोहीम होती. आणि याच मोहिमेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज येऊन पोचले जिंजी परिसरात. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस दक्षिण दिग्विजयासाठी दक्षिणेमध्ये उतरले, त्यावेळेस त्यांनी आपल्या भावाला म्हणजे व्यंकोजीराजेंना बरीचशी पत्र लिहिली. या पत्रांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उल्लेख आहेत, ते फार इंटरेस्टिंग आहेत. त्यातलं जे एक पत्र आहे ते इसवी सन 1677 साली जे काही लिहिलेलं आहे, त्या पत्रामध्ये शिवाजी महाराज व्यंकोजीराजेंना लिहितात की इखलास खानाच्या मध्यस्थीमुळं औरंगजेबानं
आणि आदिलशहानं एकत्रित येत माझ्या राज्याचा तुकडा किंवा लचके पाडण्याचे प्रकार सुरू केले होते. अफजल खान माझ्या स्वराज्यावर चालून आला होता. त्याच वेळेस तो सांगत होता की नीरा नदीच्या उत्तरेचा भाग मी मुघलांना देऊन टाकावा आणि दक्षिणेचा जो भाग आहे तो आदिलशहाला देऊन टाकावा आणि जी काही मी जिंकलेली जावळी आहे ती जावळी पूर्णपणे मी आदिलशहाला स्वाधीन करावी. अशा वेळेस माझ्यासमोर प्रश्न पडला की माझं सगळं राज्य हे मुघलांकडे आणि आदिलशाहीकडे जात आहे. माझ्या हातामध्ये कुठलंही राज्य राहत नाही. अशा वेळेस वडिलांकडे दूर देशी दक्षिणेत जावं. त्यावेळेस शहाजीराजे जिवंत होते. ज्यावेळेस अफजल खानाची स्वारी झाली त्यावेळेस शहाजीराजे हयात होते. त्या कॉन्टेक्स्टला धरून छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलेले पत्र आहे. त्यात शिवाजी महाराज असं म्हणतात की अशा परिस्थितीमध्ये आपण आपल्या वडिलांकडे जावं आणि त्यांच्या जहागिरीचा भाकर तुकडा तोडावा. ही मोठी ख्यानतेची गोष्ट आहे. म्हणजे ही मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि याच गोष्टीमुळं मी ही गोष्ट स्वीकारण्यास नकार दिला आणि मी माझ्या गडकोटांना कवटाळून बसलो. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांवर ज्यावेळेस अफजल खान चालून आलेला होता किंवा शाहिस्ते खान चालून आला होता किंवा त्याच्यानंतर मिर्झाजी जयसिंग चालून आला होता, त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी हे गडकोट रक्षणासाठी, हे स्वराज्य रक्षणासाठी प्राणापणाने जो काही लढा दिला होता त्याचीच ओळख आपल्याला या पत्रामधून होते. आणि यामध्ये शिवाजी महाराज म्हणतात की जर मी माझं सगळंच राज्य मुघलांना आणि आदिलशहाला देऊन टाकलं तर माझ्या हातामध्ये काहीही राहत नाही. अशा वेळेस वडिलांकडे दूरदेशी दक्षिणेमध्ये यावं, त्यांची जी काय बेंगलोर परिसरामधली जहागीर आहे त्या जहागिरीमध्ये राहावं आणि त्यांचाच भाकर तुकडा तोडावा. म्हणजे त्यांच्या घरामध्ये राहून त्यांच्याच पैशावर आपली उपजीविका करावी. अशा प्रकारची गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये येणार होती आणि या गोष्टीची मला खूप लाज वाटली. ही ख्यानतीची गोष्ट वाटली असं शिवाजी महाराज म्हणतात आपल्या भावाला. आणि त्यामुळं मी माझ्या गडकोटांना कवटाळून बसलो आणि शिवाजी महाराजांचा दुर्दम्य आशावाद आणि लढाऊ प्रवृत्ती आपल्याला या पत्रामधून सहजपणे लक्षात येते. छत्रपती शिवाजी महाराजांची अपेक्षा होती की आपल्या भावाने म्हणजे व्यंकोजी राजांनी नव्याने स्थापन केलेलं तंजावरचं राज्य आणि आपलं जिंजीपर्यंत पसरलेलं मराठ्यांचं राज्य हे दोन्ही एकत्र व्हावं आणि दोघांनीही एक यावं. त्याचबरोबर शहाजी महाराजांची जी काही दक्षिणेमधील जहागीर होती, दक्षिणेमधील जी काही त्यांची संपत्ती होती त्याची दोन्ही भावांमध्ये समसमान वाटणी व्हावी, ज्याचा फायदा छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्यासाठी झाला असता. परंतु या बाबतीमध्ये मात्र व्यंकोजी राजेंचं दुसरंच मत होतं. त्यांनी आपल्या भावासोबत हात मिळवण्यास नकार दिला आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि व्यंकोजी राजे या दोघांमध्ये कधीही एकत्र येण्याची संधी इतिहासामध्ये परत निर्माण झाली नाही. आणि या दक्षिण दिग्विजयाच्या किंवा या दक्षिणेच्या मोहिमेच्या जवळजवळ 2.5 ते 3 वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं दुर्दैवी निधन झालं. त्याच्यामुळे सुद्धा ही शक्यता नंतर धूसर झाली. व्यंकोजी राजे यांच्या कालखंडानंतर शाहूराजे हे गादीवर बसले. शाहूराजांनीही बराच काळ तंजावरची गादी सांभाळली. त्यानंतर सरफोजी पहिले गादीवर आले, त्याच्यानंतर तुकोजी गादीवर आले, त्याच्यानंतर प्रतापसिंह महाराज गादीवर आले आणि त्याच्यानंतर गादीवर आले तुळजाजी. हे तुळजाजी इसवी सन 1787च्या आसपास निपुत्रिक मरण पावले. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या जागी गादीवर कोणाला बसवायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न त्यावेळेसच्या कारभाऱ्यांसमोर पडला होता. अशा वेळेस इंग्रजांनी या प्रकरणामध्ये मध्यस्थी केली आणि त्यांनी सरफोजी राजे द्वितीय म्हणजे सरफोजी राजे दुसरे यांना तुळजाजी राजे यांच्यानंतर तंजावरच्या गादीचा वारस म्हणून नेमणूक करण्यात आली. सरफोजी राजे ज्यावेळेस गादीवर बसले त्यावेळेस त्यांचे काका म्हणजे तुळजाजी राजे यांचे भाऊ अमरसिंह यांनी सरफोजी राजांच्या विरोधामध्ये बंड केलं. त्यांनी दरबारातल्या बऱ्याचशा मंत्र्यांना फितवलं आणि त्यांनी सरफोजी राजांच्या विरोधात जात गादी बळकवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे त्यांच्या सुरुवातीच्याच कारकिर्दीमध्ये म्हणजे जवळजवळ पहिली 8 ते 10 वर्ष सरफोजी राजांना आपल्या काकाचं बंड मोडून काढण्यामध्ये घालवावी लागली. सरफोजी राजे अतिशय कमी वयामध्ये गादीवर बसले होते. त्यांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी श्वार्ट्स नावाच्या एका अधिकाऱ्याकडे होती. मद्रास प्रेसिडेन्सीने म्हणजे ब्रिटिशांनीच सरफोजी राजांच्या पूर्ण जडणघडणीची काळजी घेतली होती. या ब्रिटिश अधिकाऱ्यानं सरफोजी राजांना अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा शिकवल्या. त्याच्यामध्ये जर्मन भाषा होती, इंग्रजांची भाषा होती, त्यामध्ये लॅटिन भाषा होती, त्यासोबत मराठीही त्यांनी शिकली होती, तेलुगू शिकली, तमिळ शिकली, संस्कृत शिकली. त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या अशा 12 बोलीभाषा येत होत्या किंवा 12 भाषा येत होत्या. अशा प्रकारची नोंद आपल्याला इतिहासामध्ये वाचायला मिळते. सरफोजी राजांचं इतिहासामधलं योगदान प्रचंड आहे. त्यांचा आयुर्वेदामध्ये खूप मोठा अभ्यास होता. त्यांनी मोतीबिंदूची शस्त्रक्रिया केल्याचंही आपल्याला इतिहासातल्या कागदपत्रामध्ये वाचायला मिळतं. या सरफोजी राजांनी आणि त्यांचे जे कोणी शिक्षक होते त्या श्वार्ट्स यांनी सरस्वती महाल या लायब्ररीमध्ये फार मोठ्या प्रमाणात जे काही ग्रंथ होते त्यांचा अनुवाद करण्याचं काम सुरू केलं होतं. त्या ग्रंथाचं वाचन करण्याचं काम सुरू केलं होतं. या सरस्वती महालामध्ये इसवी सन 1925-1930च्या दरम्यान शिवभारताची एक अस्सल प्रत सापडली होती आणि त्याच प्रतीचा अनुवाद नंतर दिवेकरांनी केला, ज्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते इसवी सन 1661-1662 पर्यंतचा एक सलग समकालीन आणि अस्सल इतिहास उजेडात आला होता. या सरफोजी राजांनी अनेक फारसी आणि अरबी भाषामध्ये असणाऱ्या काही महत्त्वपूर्ण ग्रंथांचं भाषांतरही केलेलं होतं. 30,000 पेक्षा जास्त पुस्तकांचा संग्रह त्यांच्या या सरस्वती महाल या लायब्ररीमध्ये आहे. त्यावेळेस त्यांनी जगभरामधून 4,000 पुस्तकांची खरेदी केली होती. त्यांची ही विद्वत्ता किंवा विद्वत्तेचा असणारा त्यांची जी आवड आहे किंवा याच्याविषयी त्यांचं जे काही प्रेम आहे हे पाहून
लंडनच्या रॉयल एशियाटिक सोसायटीने त्यांना सदस्यत्व दिलेलं होतं आणि अशा प्रकारचं सदस्यत्व मिळणारे हे पहिलेच भारतीय होते. एकूणच सरफोजीराजेंची जी काही कारकीर्द होती ती कारकीर्द अतिशय दैदिप्यमान होती. त्यांनी तंजावरचं जे काही बृहदेश्वर मंदिर आहे त्या बृहदेश्वर मंदिराच्या ओवरीमध्ये असणाऱ्या एका भिंतीवर भोसल्यांच्या वंशावळीचा शिलालेख करून ठेवला. तो शिलालेख एवढा मोठा आहे की जर त्या शिलालेखाला पुस्तक रूपामध्ये संपादित करायचं झालं तर जवळजवळ पुस्तकाची 50 पानं भरतील. हा शिलालेख भारताचा सर्वात मोठा शिलालेख अशा प्रकारची नोंद त्या अभ्यासकांनी करून ठेवली आणि अभिमानाची गोष्ट अशी आहे की हा शिलालेख छत्रपती शिवाजी महाराजांचा किंबहुना भोसल्यांच्या वंशावळीचा इतिहास सांगणारा शिलालेख आहे. ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे आणि हे महत्कार्य सरफोजीराजेंनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये करून ठेवलेलं होतं. अशी सरफोजीराजेंची देदीप्यमान कारकीर्द. पण त्यांची कारकीर्द संपल्यानंतर त्यांच्यानंतर गादीवर आलेल्या शिवाजीराजांच्या कालखंडामध्येच ब्रिटिशांनी या गादीमध्ये हस्तक्षेप केला आणि नंतर दत्तक विधान नाकारलं आणि ही गादी खालसा करण्याकडे ब्रिटिशांचा कल होता आणि त्यांनी नंतर ही गादी खालसा केली. अशी गोष्ट आहे तंजावरच्या राजघराण्याची. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोल भिडूच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.